लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगरचे खासदार लोकनेते संदीपान भुमरे यांच्या आदेशाने पैठण तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विकास महर्षी विलास बापू भुमरे यांच्या विशेष प्रयत्नातून ऐतिहासिक वास्तू असलेले पुरातन काळातील मौलाना साहब दर्गासाठी 1 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल पैठण येथे मौलाना साहेब दर्गा या ठिकाणी 13 जून 2025 रोजी दुपारी 3 वाजता भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। त्यावेळी रफिक भाई कादरी मित्रमंडळ, सय्यद निशात आणि तमाम मुस्लिम बांधवांनी पैठण तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विलास बापू भुमरे यांचे हार, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले आणि आभार व्यक्त केले। या प्रसंगी पैठण तालुक्याचे आमदार विलास बापू भुमरे यांच्या आगमनाने मौलाना साहब दर्ग्यावरती जमलेल्या सर्व लहान थोर बांधवांना फार आनंद झाला। तिथे जमलेल्यांपैकी काहींनी आपल्या स्पष्ट भाषणामध्ये सांगितले की पैठण तालुक्यामध्ये विलास बापू भुमरेंसारखे आमदार कायम असायला हवेत, कारण त्यांनी कधी जातीवाद, भेदभाव केला नाही। मुस्लिम बांधवांच्या प्रत्येक प्रश्नासाठी ते तटस्थ उभे राहतात। त्यावेळी या कार्यक्रमात नवनिर्वाचित आमदार विकास महर्षी विलास बापू भुमरे यांसोबत जिल्हा दूध संघ संचालक नंदलाल काळे, माजी नगराध्यक्ष राजूभाऊ गायकवाड, सोमनाथ परदेशी, भूषण कावसनकर, स्वप्नील साळवे तथा पैठण येथील सामाजिक कार्यकर्ते, मौलाना साहब दर्गा परिसरातील लहान थोर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.